हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर आज आहे वेन्सडे. तर झाले माझी मॉर्निंग वगैरे, चहा नाश्ता झाला, सफरचंद खाल्ला आणि जिमला आता मी दिवाळीहून आल्यावर जाणार आहे, कंटिन्यू करणार आहे. कारण मी 3 महिन्याचे पैसे भरले होते आणि 14 तारखेला म्हणजे काल, आज 15 आहे ना, हां, काल ते 3 महिने संपले आणि आता पुढं मला परत 1 वर्षासाठी आता मी कंटिन्यू करणार आहे. तर मग आत्ताच मला ते काय म्हणते, तर आत्ताच कंटिन्यू म्हणजे भरणार नाही पैसे. कारण काय होईल, आता 2-3 दिवस जातील, परत घरी जायचं, मग 4-5 दिवस ब्रेक पडेल आणि मग त्यामुळे मग म्हणलं दिवाळीहून आल्यावरच मग कंटिन्यू करू, पैसे वगैरे नंतरच भरू. तर आज भाऊ पण आलाय, स्वप्नील. तर मस्तपैकी काल फोन वगैरे घेतला आणि भाऊ पण धमाका करणार आहे आता दिवाळीमध्ये. काय घेणार आहे तू पिल्ल्या? आवाज बंद कर ना, कॉपीराईट येईल माझ्यावर. तर असं आहे. मग आता मी आवरते आणि आज मी अजिबातच काही शूट करणार नव्हते, कारण मी काल म्हणलं ना, तब्येत ठीक नव्हती आणि माझं हे साईड खूप दुखतंय, त्यामुळे मी फोन हातातच घेणार नव्हते. पण म्हणलं जर व्लॉगला ब्रेक झाला तर माझा हा मंथ वेस्ट जाईल. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की दररोज व्लॉग येईल, सो त्यामुळे या व्लॉग बनवते. तर आज जेवणामध्ये पण बनवायचे वांग्याचं भरीत, चपाती, वरण भात असं बनवायचे सर्व काही. आणि आता आवरून मला अगोदर एक शूट करायचं आहे, त्यानंतर बाहेर जायचं आहे. तर चला मग आता पटकन मी आवरते सर्व काही. थोडंसं अगोदर काम करायचं आहे, ते काम करते आणि मग पुन्हा भेटते तुम्हाला. तर गाईज झाले मी रेडी बाहेर जायला. आणि बघा हा मस्त एवढा जास्त सुंदर ड्रेस, कलर बघा हा स्काय ब्लू, किती छान वाटतंय, फ्रेश फ्रेश वाटतंय. आणि बाहेर ऊन आहे, तर मग मी स्किन केअर पण केली त्यामुळे, आणि व्हाईट घालते त्यामुळे ऊन पण जास्त लागणार नाही. नाहीतर माझा ब्लॅकच घालायचा प्लॅन होता, पण व्हाईटमुळे ऊन नाही लागणार, त्यामुळे छान वाटते. तर झाले मी रेडी आणि चला आता निघते पटकन. असा आहे. आणि याची पॅन्ट दाखवते, एक सेकंड. याची पॅन्ट अशी आहे, पॅन्टला सुद्धा डिझाईन आहे, पटियाला टाईपच आहे अशीवाली. आणि खूप जास्त आवडलेला आहे मला. बहिणीला नाही आवडला, पण मला आवडलाय पर्सनली, खूपच सुंदर वाटतोय. तर मी रेडी झाले, पण मला खूप जास्त भूक लागली आणि मी काही न खाता बाहेर नाही जाऊ शकत, त्यामुळे पटकन एक ॲपल खाऊन घेते. छान दिसतंय ना, ड्रेस पण छान दिसतोय, भाऊ पण मॅचिंग झाले. ए बस, काय करतोय? काय बघायला? पिक्चर. भावाला आज बुधवारी सुट्टी असते, त्याच्यामुळे तो आलेला आहे. आणि बरेच जण विचारत होते भाऊ काय करतो, बहीण काय करते. तर बहीण पण कंपनीमध्ये जॉब करते आणि भाऊ पण. आणि सख्खे बहीण भाऊ आहेत का विचारत होते, तर हो, सख्खे बहीण भाऊ आहेत. मी मोठी आहे, त्यानंतर माझी बहीण आहे, त्यानंतर भाऊ आहे. चला मी खाते आणि मग तुम्हाला मी जाते बाहेर आणि मग भेटते. काही झाले घरी जाऊन, खूप जास्त थकले, दम लागला. बापरे, झालं सर्व काम. आता ऑफिसचं काम करायचं आणि नंतर एक शूट करायचं आहे. चला, झाडांना पाणी पण द्यायचं आहे यार. सर्व झाडांना पाणी देते, भावाला सांगते, मी नाही देत आता, भावाला सांगते द्यायला. आणि मी जेवण करते अगोदर, पेटपूजा, ते गरजेचं आहे. चलो, मस्तपैकी जेवायला आहे वांग्याचं भरीत, वरण, चपाती आणि भात, लिंबू. हा चला, पोट भरून जेवते आणि मग तुम्हाला भेटते. आता परत बाहेर निघालोत मी आणि बहीण, कारण बहिणीला घ्यायचंय फोनला कवर, स्क्रीन गार्ड आणि थोडीफार तिला शॉपिंग पण करायची, म्हणून आम्ही जातोय शगुन चौकात, तिथून घेऊ कवर वगैरे. कवर आलंय तसं फोनसोबत, पण तिला डिझाईनमध्ये पाहिजे माझ्यासारखं वगैरे. तर जाऊ द्या म्हणलं, ठीक आहे घेऊ. चला मग जातो तर आम्ही शॉपिंग एन्जॉय करतो. तुम्हाला दाखवता आलं तर दाखवेल, रेकॉर्ड करायची मला लाज नाही वाटली तर पब्लिकमध्ये तर दाखवेल, नाही तर मग डायरेक्ट घरीच येऊ. तर चला निघूया.
काहीच झाले, माझे सर्व कामं झालं, सर्व शूट वगैरे सर्व काही झालं आणि आता माझे डोळे खूप जास्त दुखत आहेत. कालच मी तुम्हाला म्हणलं होतं माझे डोळे दुखत आहेत आणि खूप जास्त त्रास होतो आहे आता. तर मी थोडा वेळ झोपते आणि नंतर उठून मग बाकीची राहिलेली एडिटिंग वगैरे करते उद्याच्या ब्लॉगची, आज लॉंग ब्लॉगची. कारण आता माझी शक्यच नाही माझे डोळे उघडे राहणं. तर मी तुम्हाला झोपेतून उठल्यावर भेटते. तर गाईज आजचा दिवस असाच होता, काही नाही केलं मी, सर्व माझं कामातच बिझी. मला ऑफिसला पण जावं लागलं, तर तिकडे पण जाऊन आले. तर असंच बिझी होता आणि असाच व्लॉग होता. उगाच काहीतरी माहिती आहे मला तुम्हाला आवडणार नाही, माझी कन्सिस्टन्सी मला तोडायची नाही आहे, म्हणून मी हा व्लॉग बनवलेला आहे. प्लीज प्लीज डोंट डिसलाईक दिस व्लॉग गाईज. प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. दररोज मी एवढा मेहनत घेऊन तुमच्यासाठी ब्लॉग बनवते. तर चला मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय बाय.